स्पर्धा फक्त शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्येच असते का? अजिबात नाही. अगदी व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा भली मोठी स्पर्धा असते. पण या स्पर्धेला कसं सामोरं जायचं ते पूर्णतः आपण ठरवायचं असतं बरं का. ऑफिस पॉलिटिक्स जे म्हटलं जातं ना, ते कधी कधी फारच वाईट प्रकारे चालतं. म्हणजे एखाद्याच्या पुढे आपल्याला जायचं असेल तर त्याला मागे खेचणं हा पर्याय असतो, की खरोखरच आपण आपली डेव्हलपमेंट करून आपण त्याच्या पुढे जाणं हा पर्याय असतो. आता बघा एकदा तसंच झालं. शाळेचा वर्ग चालू होता आणि सरांनी बोर्डवर एक रेष काढली आणि मुलांना विचारलं की आता या रेषेला हात न लावता ही रेष छोटी करून दाखवा. सगळ्याच जणांना प्रश्न पडला, हात न लावता ही रेष आता छोटी कशी करायची? बराच विचार केल्यानंतरही कोणीही मुलगा कोणीही विद्यार्थी काहीच उत्तर देऊ शकलं नाही. तेव्हा मग सरांनी सांगितलं की हात न लावता ही रेष छोटी करण्याचा एक मार्ग अवश्य आहे. आणि त्यांनी पुन्हा एकदा चॉकपेन हातामध्ये घेतला. त्या रेषेच्या वरच त्या रेषेपेक्षा एक अधिक मोठी रेषा काढली आणि विचारलं, कोणती छोटी रेषा आहे? सगळ्यांनी अर्थातच ती अगोदर काढलेली जी रेष होती ती छोटी आहे म्हणून सांगितलं. आणि मग त्या सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं, जर एखाद्याची रेष छोटी करायची असेल तर तिला हात लावण्याची किंवा ती मिटवण्याची गरज नसते, तर आपण त्याच्यापेक्षा अधिक मोठी रेष काढणं गरजेचं असतं. म्हणजेच स्पर्धा सगळ्याच क्षेत्रामध्ये असते, पण स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे जाता यावं म्हणून कोणीतरी मागे यावं अशी अपेक्षा करणं गरजेचं नाही. तर स्पर्धेमध्ये प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहीलच. आपण आपल्या कॅपॅबिलिटीज वाढवायच्या, आपल्या इंटरेस्ट प्रमाणे आपण काम करायचं, जीवतोड मेहनतही करायची, आवश्यक तेवढे सगळे परिश्रम करायचे आणि मग अशा रीतीनं त्या स्पर्धेत आपण स्वतः पुढे जायचं. इतरांना मागे खेचत बसण्यापेक्षा स्वतः पुढे जाण्याचा हा मार्ग अधिक चांगला आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा. थँक्यू.